नमस्कार सगळ्यांना, आपलं स्वागत आहे खानदेशी तापी ब्लॉगमध्ये। आज आपण कटला मासा आणलेला आहे बाजारातून आणि आपण फ्राय करणार आहे। आणि हिवाळ्याचे दिवस आलेले त्याच्यामुळे मासा खाणं खूप चांगलं आहे शरीराला। हे पाक कशी आहे बरं पाहून घ्या। कटला आहे मस्तपैकी आणि फ्रेश आहे। आता आपण साहित्य पाहू। हे पाक काय काय हे पहा, मी कोथिंबीर घेतली, निंबू घेतला आहे, अद्रक पेस्ट आहे, लसूण पेस्ट आहे, कोथिंबीर आहे कुटलेली आणि आपला रवा आहे। आणि आता काय करायचं, पहिले आपण हळद लावायची। हे पहा, मी हळद हातानेच लावते। हे पहा, हे पूर्ण हळद लावून घ्यायची पहिले एकत्र अशी मस्त। हे पहा, लिंबू पण लावायचं आहे आपल्याला टाकून। हे पहा, मीठ आहे चवीनुसार। हे पहा, असं लावून घ्यायचं आणि पटकन सबस्क्राईब करा खानदेशी ताईला। एक निंबू आहे मस्त, बिया नका टाका, फक्त असा रस मस्त टाकून द्यायचा सोडून। हे पहा, पहिले धुवून घेतलेले होते बरं मासे, म्हणजे साफ करून घेतले आम्ही। साफ करून घेतले। याला उलटा करायची ती माशी। हे पहा, असं लावून घ्यायचं, मस्त चोडून घ्यायचं। मीठ आणि हळद आहे आणि लगेच मी तिखट लावते याला। हे पहा, हे तिखट आहे, हे पण असं लावायचं। आणि कमेंट करत जा, मी तुमच्या कमेंट वाचतो। एका दादाने मला विचारलेलं आहे, शादाची आहे ते दादा, ताई तुम्ही कुठं राहता असं। आणि मी खानदेशी आहे खरं, माझं सासर शिरपूरचं आहे आणि माहेर माझं शिंदखेड्याचं आहे। मी बरेचशा व्हिडिओमध्ये सांगितलं आहे तुम्हाला तर। आणि मी राहायला नाशिकला आहे। हे पहा, तिखट लावलं आपण। तिखट नंतर आता पहा, मी काळा मसाला आहे माझा घरगुती, याचा पण व्हिडिओ टाकला आहे आम्ही। याचा पण व्हिडिओ टाकलेला आहे मी, कसा बनवता असं। हे पहा, तुम्हाला जेवढा लागला तेवढा लावा, पण जास्त नका लावा मसाला, कारण स्ट्रॉंग असतो तो खायला आणि मसाले कोणतेच चांगले राहत नाही। आपण म्हणतो काळे मसाले वगैरे, पण ज्यांना आवडतं ते खाऊ शकतात, तसं काही नाही। हे पहा, आता आपलं हे लावलं गेलं आणि मी आता काय करते, आपलं हे अद्रक लसूणची पेस्ट टाकते। हे पण लावून घेऊ आपण। आणि हे नुसतं टाकलं तरी वास राहिला त्याचा मस्त, असा मस्त सुगंधित वास येतो। हे पहा, पहिले मी सगळं लावून घेतलं, तिखट हळद मीठ, आणि मग नंतर हे लावते। हे पहा, आणि आता सबस्क्रायबर वाढून द्या, खूप दिवस झाले। आणि माझे शॉर्ट व्हिडिओ पण राहतात। हे पहा, असं 15 मिनटं असं राहू द्या मॅरिनेटसाठी, आणि 15 मिनटानंतर आपण याला तळायचे, फ्राय करायचे। हे पहा, 15 मिनटं झालेले आपले मॅरिनेट होऊन गेलेलं आहे। आणि आता आपण काय करायचं, पहा मी रवा घेतलेला आहे, हा रवामध्ये आपण काय टाकायचं, तिखट। आता आहे ना, याच्यात तिखट टाकलेलं आहे मी पहिले, पण ते तिखट होणार नाही, कारण माझं मीडियम तिखट आहे, जास्त नाही आहे। आता याच्यात रवामध्ये आपण तिखट घालायचं। हे पाहून घ्या, आणि तुम्हाला जेवढं लागत असेल तेवढं घाला। आणि परत थोडासा काळा मसाला घालते मी। हे पहा, मीठ पण घालते, चवीनुसार मीठ घाला। हे पहा, ही कोथिंबीर आहे, पहिले पण मी कोथिंबीर लावलेली आहे। हे पहा, थोडी कोथिंबीर घालते आणि आता हे मिक्स करून घ्या असं। तोपर्यंत मी आता तेल तापवायला ठेवते। चला आता आपण तळू। हे पहा, असा रवा लावून घ्यायचा। आणि ते जे दादा आहे शादाचे, ते मला वाटतं साताऱ्याला राहता, आणि त्यांनी मला कमेंट केलेली आहे की मी तुमचा व्हिडिओ नेहमी पाहतो ताई, अक्का, कारण आपल्याकडे खानदेशात अक्काच म्हणता। डिटेल पत्ता सांगा। मी राहायला नाशिकला आहे, पण मी खानदेशी आहे। शिंदखेडा तालुक्याचं माझं माहेर, सासर शिरपूरचं आहे। हे पहा, तेल पण मस्त तापलेलं आहे। पूर्ण असं मस्त खालून शेकलं जायला पाहिजे।
तेव्हा मग ते उलटे सुलटे करायचे. हे पहा असे उलट पुलट करून द्या. असं पूर्ण बाजू शेकली जायला पाहिजे. हे पहा असं शेकलं जायला पाहिजे पूर्ण. हे पहा आपला मासा झाला आहे तयार. चला आपली कटला माशाची फ्राय झालेली आहे आणि आता ती आपण खाऊन पाहू कशी झालेली आहे. असं हे बघा मस्त चविष्ट दिसते मला तर. एकदम भारी झालेली आहे आणि मस्त गरमागरम आहे. तिखट आहे, मस्त मसाला पण आहे, निंबू सगळं काही लागतं आहे. तुम्हाला आवडली असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. चला या पटकन खायला. लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका.